आज आम्ही चाललो आहोत वटपौर्णिमेला आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण आहे. इथे मंदिरात चाललेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की इथे आम्ही अमेरिकेत वटपौर्णिमा कशी साजरी करतोय. आता फोटोशूट होऊन आता आम्ही निघतो आहोत टेम्पलकडे. भेटूयात तिथेच डिरेक्टली. फायनली पोचलो आहोत टेम्पलपाशी. आता जाऊन तिथे वटवृक्षाचं पण झाड आहे, तर तिथे आपण पूजा करणार आहोत. साता समुद्रावर राहूनही लोक आपलं कल्चर जपतात. सर्वच जण जुनी जी आहे इथे पिढी किंवा नवीन आलेले सर्वच जण त्यात हिरिरीने भाग घेतात. टेम्पलमध्ये गेल्यावर एक जे गुड वाईब्स असतात, पॉझिटिव्ह वाईब्स असतात, ते आपल्याला भेटतात. आपण आपल्या घरापासून खूप दूर असतो. कधी कधी आपल्या माणसांची आठवण आली तर आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा हेही म्हणजे आपण फार दूर आहोत असं वाटत नाही. काहीसं आपलं कल्चर, आपले माणसं, थोडी आपलेपणाची भावना निर्माण होते. फायनली आता पूजा सुरू करायला बसलो आहोत. गर्दी आहे. अगदीच आपण आपल्या भारतामध्ये जशी पूजा करतो त्याचप्रमाणे लोकांनी आंबे, वस्त्र, धागे सगळ्या गोष्टी घेऊन आम्हीही घेऊन आलो आहेत आणि अदर लोकही घेऊन येताना दिसलेले. छान वाटतंय. कुणीतरी शेजारी पिंपळाच्या झाडालाच वड समजून तिकडे ही पूजा केलेली आहे. फायनली आता आमचा नंबर आलेला दिसतोय, कारण सर्वजण व्हिडिओ शूट करत होते. त्यामुळे मग प्रत्येकाला टाईम देऊन प्रॉपर त्यांचा व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतरच आम्ही आमची पूजा सुरू केली. वडाला पाण्याची प्रदक्षिणा केली आणि आता करतो आहोत पूजा पुढची. मस्त वाटत होतं. सगळ्या लेडीज ह्या मस्त साड्या घालून छान छान नटून आलेल्या. खूप छान वाटलं. आता आम्ही प्रदक्षिणा करायला सुरुवात केली आहे. वटवृक्षाकडे नवऱ्याच्या भरभराटीसाठी, आरोग्यासाठी प्रार्थना केली आणि जे कॉन्ट्रॅक्ट लग्नात झालेलं आहे 7 जन्माचं त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करून नेक्स्ट इयरपर्यंत पुन्हा वटवृक्षाकडे ते सुपूर्द केलं. खूप छान वाटतंय की हे सण आपल्याला इथे USA साजरे करता येत आहेत. मधून तक्षुला ही सगळे गोष्टी करायला फार मजा येत होती, कारण मुलांनाही अशा आपल्या कल्चरची इथे माहिती झाली. ती खूप इम्पॉर्टंट आहे. सगळेच महाराष्ट्रीयन इथे आलेले होते. सगळ्या बाया ह्या मराठी बोलताना दिसत होत्या. पूजा कंप्लीट झाली आणि आता आपल्या कल्चरनुसार 5 सुवासिनींची ओटी भरण्यासाठी आम्ही तयार करून आणली होती. त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्याच्या नंतर कळलं की त्यातील एक मॅडम ह्या श्रीगोंद्याच्या आहेत. छान वाटलं. आपल्याच डिस्ट्रिक्टमधल्या नवीन ओळखीही होतात अशा कल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये. प्रोग्राममध्ये आपण पार्टिसिपेट केले तर भरपूर ओळखी होतात. आणि आम्ही राहतो इथे खूप महाराष्ट्रीयन आहेत. त्यामुळे आता छान वाटतं. महाराष्ट्रीयन लोकही आता बाहेर पडत आहेत, राहत आहेत, तर मस्त वाटतं. चांगलं सगळ्यांशीच डिस्कशन झालं आणि मस्त वाटलं आज. बऱ्याच दिवसातनं मी ही साडी घातली होती. छान वाटतं कधी कधी असे आपले कल्चरल ॲक्टिव्हिटीज जोपासताना, साडी घालताना. शेवटी श्वेताने माझी ओटी भरली आणि आमचा वटपौर्णिमेचा सण साजरा झाला. तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.